आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आझाद मैदानात न्याय मिळेना उपोषणाचा दुसरा दिवस। जाड कातडीचे अधिकारी कुंभकर्ण झोपेत आहेत की काय? महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 7 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। उपोषणातील प्रमुख मागण्या: देवणी तालुक्यातील शासनाचा महसूल बुडवणाऱ्या खडी केंद्रावर कारवाईची मागणी। 2. खोपेगाव तालुका लातूर येथे कोट्यवधीचे मोठे अनधिकृत बांधकाम होत असलेल्या बांधकामावर कारवाईची मागणी। 3. औसा येथे इनामी जमिनीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। 4. देवणी तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे होत असलेले निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी। 5. बुलढाणा येथे केलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईची मागणी। 6. छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणाच्या गैरकारभारावर कारवाईची मागणी। 7. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील ताडीचे दुकान बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी कारवाईची मागणी। अशा वेगवेगळ्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे। परंतु आज उपोषणाचा दुसरा दिवस असून सुद्धा प्रशासनातील गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत असून उपोषणकर्त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। सदर आमरण उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। महिला प्रदेश सचिव आसिया रिझवी ठाणे, सचिन मोरे रत्नागिरी, नीतू बाखीजा, तानाजी मोरे, श्रीकांत मोरे, अरुण मोरे, विजय मोरे, राहुल लालवाणी, स्वप्नील मोरे, प्रदीप मोरे, सलमान शेख, बदरुद्दीन शेख, छत्रपती संभाजीनगर, जाकीर बेग बुलढाणा, हकीम सौदागर लातूर, कैलास पाटील रायगड हे उपस्थित होते। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज मुंबई। अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने विविध जिल्ह्यातील विविध पदाधिकारी येथे मैदानावर आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यासाठी इथं आलेले आहेत। या आंदोलनामध्ये रत्नागिरी, रायगड, नांदेड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर, ठाणे जिल्हा हे विविध जिल्ह्यातून आलेले आहेत। सर्वांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। हे मागण्या घेऊन आम्ही इथे बसलेले आहोत आणि आमच्या मागण्या संबंधित मंत्री व सचिव येथे गेलेले आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा आमरण उपोषण चालणार आहे। आणि या उपोषणातील जी मागणी आहे, लातूर जिल्ह्यातील औसा, देवणी आणि लातूर प्रॉपर सिटी येथील जे तहसीलदार आहेत, हे तहसीलदार भूमाफियाशी व वाळू माफिया, इनाम माफिया ह्या जमिनी या माफियासोबत संगनमत करून भ्रष्टाचाराचा कळस गाठलेले आहेत। संबंधित ह्या तहसीलदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि हे जे भूमाफिया आहेत, वाळू माफिया आहेत आणि हे अनाधिकृत जे बांधकाम आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। आणि जोपर्यंत आणि तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जे देवणी तालुक्यामध्ये जे निकृष्ट दर्जाचे डांबरी जे रोड काम होत आहेत त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे। आणि तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया देवणी येथे SBI मध्ये जो मॅनेजर आहे, जो मनमानी करून जनतेला इन्शुरन्सच्या नावाखाली 1,000 रुपये उकळत आहेत, जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा उपोषण चालणार आहे। आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या दुसरे पदाधिकारी आहेत, ते बोलतील। आणि तुमचं काय करा, तुमचंच फेसबुकवर तुमचं लाईव्ह करा, मला तुमचे लोक पाहतील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.